गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि आता स्वयंपाक बनवते. तर आज गवारीच्या शेंगा बनवते. दिवसांतून गवारीच्या शेंगा बनवते. इथं शेंगा शिजायला टाकले आणि आमच्यासाठी इथं दूध पण टाकले उकळण्यासाठी. आणि काना उठलाय तर दिदी गेले कानाला बघायला. आज काय झालं काय मी काना उठल्या आज रडायला लागला. त्याला मम्मी दिसली नसेल शेजारी, त्याच्यामुळे आज उठल्या रडायला लागला. त्यामुळं दीदी गेले कानाला घेऊन यायला. तोपर्यंत आता मी दूध वगैरे बनवते, शेंगा पण होऊन जाते. मग काय फक्त चपाती किंवा भाकरी. आणि रात्री कालचं डोसेचं पीठ पण, तर बघू त्याची डोसे बनवू नाश्त्याला. आणि ही मटकी भिजू घालून फ्रीजमध्ये ठेवलेली, पण आता ती लई ड्राय झाली. आता परत तिला थोडंसं भिजवते आणि तिची पण कांदा टोमॅटो घालून मस्त भाजी बनवते. कारण मग ती नंतर खराब होऊन जाईल, नंतरचीच वाया जाईल. त्याच्यापेक्षा तिची पण थोडीशी कांदा टोमॅटो घालून भाजी बनवते. तर सगळे काही कामं आवरले आणि आता थोडीशी मटकी होती, ती मटकी बनवते. आणि डोस्यांचं पीठ होतं तर सुनीलला दिले डोसे बनवून 2-3. आता आम्हाला जेवायची वेळेस गरम गरम करेल. आता काही नाही, फक्त जेवण करायचं, बाकी सगळं काम आवरले. डोसे कसे लागले हो? भाकर नाही खाल्ली तेवढी? ठीक आहे. कानाचा अभ्यास घेण्याचं काम काकांकडं आहे, कारण ते पुस्तक काकांना पूर्ण वाचते. आणि काकां जे पुस्तकाचा अभ्यास घेताय ना, ते काकांचं परफेक्ट आहे. कारण त्याच्यामध्ये खूप इझी शब्द आहे. काकाला ओळखू येते शब्द पाठ आहे काकाचे म्हणून. नाहीतर काकांना जर आम्ही फ्लावरचं याचं जर पुस्तक दिलं ना, तर काकांची तो मम होते जाग्यावरच. काका ते कटाळलंय आता हे फ्रुट्स. काका फ्रुट्स वाचून वाचून कंटाळलाय तो. काना पुढं ठेव ग एक पुस्तक काकी. हे वाचायला हे वाचा ना, हे वाचा. तू काय अवघड आहे का? नाही ते काके मा तोंड पाठे. काकाचे पार्टीला नाही काके माथे तोंड पाठे, जाऊ दे. आता फ्लावर केव्हा फ्लावरचं पुस्तक आलंय. आता गफलती झाली. काय म्हणले तुम्ही? जिनी आहे ना ते, जिना आहे म्हणे ते. जिना. हा डॅफोडिल आहे काका ते. अहो ना ते काका तुम्ही काका गफलतीचा डफलती. लोटस ते येते कार्नेशन, हिबिस्कस, सांगा. झिनिया, आता मी सांगितलं. दही, डाहलिया. तू काकाची दही म्हणले ना, तिथं समजून घ्यायचं ना आपण. ऑर्चिड, लिली, गफलती. काय डॉफलती, डफलती नाही, डॅफोडिल. काय काका हे? डॅफोडिल. हे काय? आयरिस, एरिस. हे काय? हे पानसी, हे कना, कॅना. कना कनेराचं झाड असं ते. काही शोध लावला होता मम्मीना. हे काका हे काका लॅव्हेंडर, नेक्स्ट होतं उचकाना. पॉपी, पेनी, पिओनी. पेनी, कायची पेवणी. काका पिऊन आला आणि काही बोलत नाही. बाई एकदम चिडलेली सध्या. खाली खेळू राहिली, बाहेर वारं किती चालू आहे. कोणच बोलणार आहे त्यांना, काय करणार आहे आपण तरी. बरं घरात बरं छोट मी मोठच आहे. छोट तर सांगायचं बाबाचे.
घरात मोठे आहे, त्याच्यामुळे त्यांना कोणी काही बोलू शकत नाही हो. एक मोठ्याला बदलतील तर त्याला कोणी काय म्हणणार नाही. कोणाची टापच नाही. बरं मोठे त्यांच्या संग आहे. आपण काहीच म्हणू शकतो. ते पण आहे राव. काय म्हणणार आहे सांगावर मोठं आपलं या काय जा बरं. ती गोष्ट काही मला धावा खूप शानदार. कोण? स्वतःचा नवरा आहे तर काही म्हणणार म्हणजे नाही. देवाला तोंड देईल काही बोला हा फुकटचं आहे म्हणून. घेतली बाई ती. आयुष्यात एवढा मोठा पोपट मला कधी झालं नाही. मी म्हणते 2 दिवसापासून आपण कॉफी वापरी तर जरा आपण एकदा माप हे करून घ्यावं ना. आपल्याला कळलं पाहिजे कोणता चमचा बसन. मी ना आज इथं भांडे धुवायला आली, म्हणलं जर का टाकी भरेल नसली आता पहिली वर जाईन आणि नवऱ्याला झापीन. टाकी भरा नाही तर भांडे घासा. पण नळ चालू केला आधी तर टाकीत फुल पाणी आलं. मग म्हणलं जाऊ द्या आता. अरे वा म्हणलं माझ्या नवऱ्यानी टाकी भरली वाटतं. काय सोपं आहे का? धाक नाही भाऊ इथं मग भांडीच घासू शकत नाही डायरेक्ट. तुम्हाला काय सांगू 2-2 तास लागते मग भांडी घासायला. आम्हाला नाही एक तर फुल नळाची सवय. फुल म्हणजे प्रेशरनं पाणी असलं ना मग काही वाटत नाही. आणि ते एवढं पाणी येतं तुम्हाला सांगते आता मी. हे बघा हा नळ आहे ना, याचं तर काय प्रॉब्लेम नाही. हा पण याचं पाणी वरची टाकी फुल भरलेली असली तरी त्याचं तसंच आहे. आणि हा सिमेंटच्या टाकीचा आहे. काय हो बाहेर पाय किती पाऊस झाला. मला आपली लाईट गेली त्याच्यावरूनच कळतं किती पाऊस झाला. नाही ना फार पाणी होऊन राहिलं. आपल्याला इतकंच होती माहिती. मुंबईला एक पाऊसच थेंब पडला का धनकवाडीचे आपले 2-4 घर. पहिल्या डीपीची लाईट जाती ह्या फाटलायची. लय हो रुबाब. जाधवाच्या पाटलांची आमचं असं आमचं तसं. आणि डीपी गावातली light सगळ्यात आली आमची. हेच आपलं हेच आम्ही नाही म्हणती. ते दात्याला आणि दादा त्यांना करणे आहे ना थोडं चालत आणि दोन कडून जातो. Guys, काय झालं? मैंने observe करी इस चीज के बारे में. गाईज पाहिलं ना ब्रँडेड कॉफी. ते नाही डबी वाट डबी. Guys, innovator लगेच यांचं आहे. तुम्ही काय म्हणे आमचा डीपी. नाही काय म्हणे आमचं लाईट गेल्यावर आजूबाजून इन्व्हर्टर लावायचं आपल्याला फॅन तरी चालू करून देते. मग तुमचंच आम्हाला वापरून दिलं नाही म्हणजे ते Guys, good news आहे guys. मी कॉफी ब्लेंडर मशीन ऑर्डर केलेलं आहे, ते उद्या येणार आहे guys. आम्हाला काही फायदा नाही त्याचा. 2 गोष्टी अजून मी तुम्हाला लिंक सेंड करते त्या आपण ऑर्डर करा. ऑर्डर कॉन्टेंट तिकडं बा तिकडं दिवसातून बाहेर निघले 2 खेपणे पडले पावसाचे. त्यांना पण आठवलं. कॉन्टेंट वरती पाऊस आहे ना. आम्ही पावसासाठी नाही आलो. मॅगी खाण्यात कोणी इंटरेस्टेड आहे का? आई ज्या बाय आज त्यांनी सांगितलेलं ही चाळणी घ्यायची नाही आणि यांनी ही चाळणी घेतली. आता लय बोलले का उद्या मशीन येणार आहे. ती घेतलीच कस काय. दिवशी काय ते खराब करून राहिली. तुमच्या मशीनचा काय जिजली काय ती? तुमच्या मशीनचा तो अरे तुम्ही उद्या दाखवा. तिची जर काही ठिकाणी वाकडं होऊन जातं. तिचं बुड टेसून जात. तर अथक परिश्रमानंतर आम्ही कानाला कसं जरी झोपी लावलंय. झोपतच नव्हतं. बाहेर झोळी आणली मध्ये नेली सगळे कामं करून पाहिले पण तो काही झोपत नव्हता. 2 वाजता उठलेला होता तसं जागच होता. पण आता कसं तरी उठलाय झोपलाय. तर आता आमचा प्लॅन आहे की आज काही स्वयंपाक वगैरे नाही कारण आज चालू आहे बाहेर जेवायला जायचं. तर अजून पण तळ्यात म्हणे ते सांगता येत नाही. त्यांच्या दोघांच्या मूडवर असणार आहे ते. तर बघू अजून आम्ही तर काही स्वयंपाकाला नाही लागलो आहे. म्हणताय जायचं आहे तर जायचं असलं तर जाऊ नाही तर घरीच स्वयंपाक करून खाऊ. बघू काय होतं. सो चलो गाईज मी तर रेडी झाले. आता दीदी तोपर्यंत कानाला खिचडी करत होत्या. काना तर लगेच उठला पण म्हणजे मी ब्लॉगमध्ये सांगत होते झोपला तोपर्यंत तर काना उठला पण. तर आता दीदी खिचडी बनवत होते त्याला खिचडी झाली असेल त्यांची. आता त्या आवरायला येतील तोपर्यंत मी कानाचं आवरते आणि मग निघू. लवकर जाऊ लवकर येऊ कारण कसं आहे परत कानाला झोप आली रडला वगैरे तर त्याच्यामुळं लवकर जाऊ आणि लवकर येऊ. सो चलो आवरलं का तुमचं. चला काना कुठं गेला. काना तिकडं गेलाय वाटतं बाबांजवळ. बाय बाय. अय बाय काहीच माल येऊ द्या ना. चाललंय खुशाल म्हणत बाय.
व्हिडिओ घेऊ का? अरे पप्पाला नाही न्यायचं, तुला आणि पप्पाला घरीच ठेवायचंय. तुम्ही रागा सगळे. तुला ती यायचं नव्हतं ना आता? माझ्यासोबत एक ड्रायव्हर द्या आणि बस गाडी. तुम्ही या, येऊ नका. डबा द्या मला, नाही तर देऊ नका. मी उपाशी राहील घरी येऊस्तर पण मला एवढे आंबा सगळं पाहायला भेटन. पागे पटकन पागे मम्माची, तरच मम्मी बसवी. म्हणजे आम्ही खुर्च्या माग वाढल्या, तुम्ही बी सोपा माग भिंत पाडी टाक त्यांची. कानाला विचारा ना, काना पण कसं पाहतोय एक्साइटेड हो. बट्टे बट्टे 11. कानाला पण खाकरा पाहून तोंडाला पाणी आलंय. पण दादू आपल्याला खिचडी भातच खावं लागणार आहे. वाव, वेगवेगळं दिसतं ना. वाव, कसे दिसतोय आम्ही. वरण भात दिसतोय. पिवळे कपडे घातले. हाय का दादू? हाय नाही, हाय नाही करायचं. बाहेर दिसतंच इतकंय, त्याच्यामुळे कोणालाच हाय नाही करायचंय आम्हाला. आम्हाला इथं हंबा दिसली आहे. बोलव तिला. कुठे आहे हंबा? तिकडं आहे. बापरे, तुमचा एवढा धिंगाणा चालू आहे आज लय खुश आहे तो. नाही आज आई तर आल्यावर पण खुश आहे. नाही तर किरकिर करतो दरवेळेस आल्यावर. मम्मीला तिखट लागलेलं आहे तर मम्मीच्या नाकातून डोळ्यातून पाणी येत आहे. आणि दादूचा मेनू कार्ड पाठ करायचं काम चालू आहे. किती वेळाचं मेनू कार्ड घेऊन बसली काय सांगू राहिला त्यालाच माहिती. दादू तुला पाहिजे का? हां ओके. आम्ही एवढं स्टार्टर खाल्लेलं आहे ना, जे आम्हाला आवडतं ते आम्हाला रोटी सब्जी घ्यायची इच्छा नाही राहिली. त्याच्यामुळे आम्ही शोधतोय काय घ्यायचं. इथलं जास्त स्टार्टर आवडतं, त्यामुळे स्टार्टर कोडवर. आंबा कुठे आहे दादू? आंबा कुठे आहे? हां आंबा, तिला आवाज दे, बोलव तिला, खाली आहे म्हणा. जेवण करायला बोलव तिला. काना ढिंचॅंग ये भाई. याच्यासाठी सेपरेट 2 माणसं घेऊन येत जावं लागतील सांभाळायला. ये पोरगं कोणच आहे? पायल स्वप्नील जाधव. दाबलं रे, हाणलं रे, एका पोराला हाणलं रे. पाणी मम्मीचा सध्या पनीरवर फोकस आहे. ते तिखट